ओम शांती प्रेक्षकांनो, आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण दिवाळीचे आध्यात्मिक रहस्य काय आहे हे जाणून घेणार आहोत. दिवाळी आली की आपल्याला सर्वांनाच आनंद होत असतो. एका खेडीमेळीचं खूप सुंदर हे वातावरण तयार होत असतं. वर्षभर आपण सगळे दिवाळी सणाचा अगदी आतुरतेने वाट बघत असतो. तर दिवाळीचा पहिला सण हा वसुबारस आहे. हे निर्मळ आणि वात्सल्याचं प्रतीक आहे. निस्वार्थ प्रेम जे आहे ते एका गाईच्या आणि वासराच्या रूपामध्ये दाखवलेला आहे. हा सण जो आहे तो आपल्याला शिकवतो की जसं वसुबारस हे निर्मळ आणि पवित्रतेचं प्रतीक आहे, तसा आपल्या सर्वांचा जो एकमेकांमध्ये स्नेह आहे तो निर्मळ असावा. ते वात्सल्य हे प्रामाणिक असावं. त्यात कुठलाही स्वार्थ नसावा, कुठलाही भेदभाव नसावा. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी आपण धन्वंतरी मातेची पूजा करत असतो. कारण बघायला गेलं तर असं म्हटलं जातं की सगळ्यात मोठं संपत्ती जर कोणती असेल तर ती म्हणजे स्वास्थ्य आहे. आणि आज आपण बघतो की पहिले जितकी शरीराबद्दल अवेअरनेस नव्हती, आता बरेच जण शरीराकडे लक्ष देतात, योग्य आहार घेतात, जिम, एक्सरसाइज या सर्व गोष्टी करत असतात. पुन्हा ती जागरूकता आपल्या सर्वांमध्ये यायला हवी म्हणून धन्वंतरी मातेची पूजा केली जाते आणि आशीर्वाद धन्वंतरी देवतेकडून प्राप्त केला जातो. दुसरा, धन्वंतरी ही धनाची देवी सुद्धा म्हटली गेली आहे. तर सगळ्यात श्रेष्ठ धन कोणतं? जसं मी म्हटलं की स्वास्थ्य हे धन आहे, त्यासोबतच ज्ञान हे सुद्धा एक धन आहे. जर आपल्याकडे उत्तम ज्ञानधन असेल तर आपण मानसिकरित्या स्वस्थ राहतो. शारीरिक स्वास्थ्यासोबत आपलं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि जितकं मानसिक स्वास्थ्य आपलं ठीक राहील तितकं शारीरिक स्वास्थ्यसुद्धा ठीक राहील. म्हणून ज्ञानधन हे धन्वंतरी देवतेकडून आपल्याला प्राप्त करायचं आहे. ज्ञानधनाने आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि पवित्रता येते. तर ज्या वेळेस हे धन आपल्याकडे येतं त्याच वेळेस स्थूल धनही आपल्याकडे आकर्षित होत असतं. जर आपल्या जीवनामध्ये पावित्र्यता नसेल, सत्कर्मच नसतील तर स्थूल धनसुद्धा आपल्याकडे येत नाही. म्हणून आधी असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी सरस्वती आहे त्या ठिकाणी लक्ष्मीसुद्धा आहे. त्याचबरोबर दुसरा दिवस हा असतो आपला दिवाळीचा. आणि असं म्हटलं जातं, तमसोरमा ज्योतिर्गमय. तर अज्ञानाच्या अंधकारातून आपल्याला उजेडाकडे, ज्ञानाच्या प्रकाशाकडे जायचं असतं. तर दिवाळी हा सण आपल्याला सांगतो की आपल्याला अनेकांच्या जीवनाचा अंधकार दूर करायचा आहे. आपल्याला स्वतः एक जागता दीपक बनायचा आहे. आपण या दिवशी, दिवाळीच्या दिवशी मातीचे दिवे लावतो. तर हे शरीरच एक मातीचा दीपक आहे. आणि ह्या मातीच्या पणतीमध्ये, या शरीररूपी मातीच्या पणतीमध्ये आत्मारूपी ज्योती नेहमी तेजमय होत असते. आणि ती आत्मारूपी ज्योती जी आहे ती नेहमी चांगल्या प्रकारे प्रज्वलित राहावी, यासाठी त्याच्यामध्ये ज्ञानाचं घृत जे आहे ते आवश्यक आहे. ते ज्ञानघृत म्हणजे तुम्ही रोज सकारात्मक वाचन केलं पाहिजे, सकारात्मक चिंतन केलं पाहिजे, सकारात्मक गोष्टींचं आकलन केलं पाहिजे, सकारात्मक गोष्टी ज्या आहे त्या बघितल्या पाहिजे. आज आपण आपल्या आसपासचं वातावरण जर बघितलं ते अंधकारमय आहे. म्हणजेच आल्या दिवशी आपल्याला सगळ्या नकारात्मक गोष्टी
ऐकायला मिळता, नकारात्मक गोष्टी बघायला मिळता. आपण एकमेकांशी बोलतो तरीसुद्धा नकारात्मक गोष्टींचं जास्त चिंतन करतो, वर्णन करतो आणि या अशा अंधकारामध्ये आपण अटकलेलो आहोत. आपण ज्यावेळेस अशा नकारात्मक गोष्टींचं, व्यर्थ गोष्टींचं चिंतन करतो तर आपली ऊर्जा जी आहे, आपली शक्ती जी आहे तिचासुद्धा कुठंतरी ऱ्हास होत असतो. आणि जर खरी दिवाळी आपल्याला करायची असेल, आत्म्याची शक्ती जी आहे ती वाढवायची असेल तर निश्चितच ईश्वरीय ज्ञानाचं, सत्संगाचं श्रवण आपण नियमित केलं पाहिजे. पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहे त्या आपल्या जीवनात आपण नेहमीच अंगीकारल्या पाहिजे. हेच आहे घृत. तर हा दिवा आपल्या सर्वांनाच जागृत ठेवायचा आहे. दिवाळी आली म्हणजे आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि दिवाळी आली की आपण सगळेच म्हणतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, की आत्ता आपण नवीन कपडे घ्यायचे. तर नवीन कपडे म्हणजे काय? तर हे शरीरसुद्धा एक कपडा आहे आणि त्यामध्ये शरीररूपी वस्त्र धारण करणारी मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. ईश्वर ज्या वेळेस आपल्याला सत्य ज्ञान देतात तर आपण सुद्धा एक दिवशी आध्यात्मिक ज्ञान आपल्याला असं सांगतं की आपण जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये निश्चितच येतो. हे शरीररूपी वस्त्र आपण सोडतो आणि पुन्हा दुसरे शरीररूपी कपडे आपण परिधान करत असतो. जर आपल्याला हे कपडे सोडून दुसरे कपडे धारण करायचे आहे तर निश्चितच आत्मा जी आहे ती पुढे जात असते. ती तिच्यासोबत संस्कार घेऊन जात असते, तिचे श्रेष्ठ कर्म घेऊन जात असते. स्थूल वस्तू जरी ती काही नेत नसली तरी संस्कार ती निश्चितच नेते. म्हणून नवीन संस्कार आपल्याला धारण करायचे आहे, नवीन गोष्टींचं आचरण आपल्याला करायचं आहे. फक्त नवीन कपडेच नाही तर जीवनामध्ये परिवर्तन हे सुद्धा आणायचं आहे. आपण नवीन वस्त्र घालतो आणि जुने कपडे जे आहे ते टाकून देतो. तसे आपले जे जुने विचार आहेत, जुने संस्कार म्हणजेच अवगुण आहेत, कोणत्याही वीक पॉईंट्स आपले आहेत ते आपल्याला सोडायचे आहे आणि चांगल्या गुणांचं, चांगल्या संस्कारांचं आचरण आपल्याला नवीन कपड्यांसोबत सुद्धा करायचं आहे. दिवाळी आली म्हणजे मिठाई तर असतेच, तर खूप साऱ्या गोडधोड वस्तू ह्या आपल्या बनत असतात. तर आपल्या संबंधांमध्ये गोडवा निश्चितच असायला पाहिजे. आपले शब्द जे आहे ते खूप मधुर असले पाहिजे. त्या शब्दांमध्ये नम्रता असली पाहिजे. त्या शब्दांमध्ये नम्रतेसोबत एक गोडवाही असला पाहिजे. तर ही मिठाई ज्या वेळेस आपण एकमेकांना देतो तर फक्त तोंड गोड करणं नाही होत, तर एकमेकांचे जे संबंध आहे ते सुद्धा गोड करण्याचा आपण प्रयत्न निश्चितच केला पाहिजे. तोंड गोड करणं म्हणजे काय? तर आपल्या मुखातून कुणालाही वाईट शब्द नाही बोलले गेले पाहिजे. कुणाचंही मन दुखेल, कुणाचा आत्मविश्वास डगमग होईल, कुणाच्या मनाचं खच्चीकरण होईल असं निश्चितच आपल्याकडून झालं नाही पाहिजे. म्हणून ही मिठाई आपल्याला संदेश देते की तुम्ही गोड बोला आणि तुमचे संबंध जे आहे ते सुद्धा गोड ठेवा. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा पाडवा असतो. तर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा पाडव्याचा असतो. नंतर आपण नरक चतुर्दशीसुद्धा मनवत असतो. पाडवा ही नवीन वर्षाची एक सुरुवातसुद्धा मानली जाते. आपण जर गुजरातमध्ये गेलात तर त्या ठिकाणी न्यू इयरसुद्धा पाडव्याला सुरू होतो. तर म्हणजेच नवीन आचरण, नवीन विचार, नवीन क्रांती आपल्याला आणायची आहे. नरक चतुर्दशी म्हणजेच काय? तर नर्क आणि स्वर्ग याच्यातला फरक काय आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. नर्क म्हणजेच काय? दुःख, यातना, पश्चाताप, ह्या सगळ्या गोष्टी नरकामध्ये येत असतात. तर नरकासुराचा वध या दिवशी झाला होता.
तर आपल्यामध्ये सुद्धा काही वाईट सवयी असतील, आळस असेल, बऱ्याच दिवसापासून आपण ठरवतो आहे की सकाळी लवकर उठायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे किंवा एक्सरसाइज करायची आहे, खूप चांगला योग्य आहार घ्यायचा आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. अनेक संकल्पना खूप दिवसापासून आपण विचार करत होतो. पण जो आळस आहे, ज्या वाईट सवयी आहे, त्या मला या दिवशी सोडायच्या आहे. त्याच्यावर मला विजय प्राप्त करायचे आहे. नरकाचं प्रतीकच आहे. जर तुमच्यामध्ये आळस आहे, तुमच्यामध्ये राग करण्याची खूप सवय आहे, प्रत्येक गोष्टीला खूप लवकर रिॲक्ट होण्याची सवय आहे, खूप लवकर तुम्ही कोणत्याही गोष्टीला मनाला लावून घेत आहात, फील करत आहात, हे सगळे नरकाचे लक्षण आहेत. खोटं बोलणं, इतरांना त्रास देणं, बदला घेण्याची भावना असणं, या सगळ्या गोष्टी दुःखमय आहेत. आणि या सगळ्या गोष्टींवर आजच्या दिवशी आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. एक अशी नवीन ज्वाला, एक अशी नवीन अग्नी प्रज्वलित करायची आहे ह्या दीपकामध्ये, की एक क्रांती आपल्या जीवनात आली पाहिजे. जी मी आधी होती ती मी आता नाही, अशी अंधकारातून मला स्वतः आधी निघायचं आहे. स्वतः अंधकारातून निघून मला एका नवीन मार्गाकडे वळायचं आहे. एक नवीन सुंदर सकाळ जी आहे ती माझ्या जीवनाची वाट बघत आहे. आणि या दिवाळीला नक्कीच आपण सगळे हा प्रयत्न करू की माझ्या जीवनाची सकाळ ही झालीच पाहिजे. अभ्यंग स्नान दिवाळीला आपण करत असतो, उटणं लावत असतो, दारावर रांगोळी सजवत असतो, घराची सगळी सफाई करत असतो. तर आपण बघा, अभ्यंग स्नान करतो, उटणं लावतो, हे खूप खुशबूदार आहे. म्हणजेच आपले विचारसुद्धा तसेच सुगंधित असले पाहिजे. उटणं जसं सुगंधित आहे, माझे विचारसुद्धा सुगंधित असले पाहिजे. माझ्याजवळ कोणीही आलं तर त्याला माझ्याशी बोलण्याची इच्छा झाली पाहिजे. त्याला असं वाटलं पाहिजे की नाही, यांचे विचार हे खूप सात्विक आहे. आपल्या विचारांना ऐकण्यासाठी समोरचा उत्सुक असला पाहिजे. जसा सुगंध आकर्षित करतो, असे आपले विचार, आपले बोल इतरांना आकर्षित करणारे आणि सुख देणारे असले पाहिजे. हे उटणं आपल्याला शिकवण देतं. दारावर सजलेली रंगोळी ही सप्त रंगांनी खूप सुंदर आणि आकर्षित आपल्याला करते. तर मी जसं सुरुवातीला म्हटलं की ही पणती आहे शरीर, आणि त्याच्यामध्ये मी ती ज्योती आहे, म्हणजेच मी आत्मा आहे. तर आत्म्यामध्ये सुद्धा 7 गुण आहे. तुमच्यामध्ये ज्ञान आहे, पवित्रता आहे, सुख आहे, शांती आहे, आनंद आणि शक्ती आहे. या 7 गुणांनी आपली आत्मा अगदी सुंदर अशी सजलेली आहे. आणि या 7 रंगांना, या 7 शक्तींना जर आपण उजागर केलं तर निश्चित आपल्या जीवनाची रोजच दिवाळी असेल. प्रेक्षकांनो, आपली आत्मा ही हिऱ्यासारखी आहे. जसा जर रस्त्यावर चालताना मला एखादी काचेचा तुकडा सापडला, मी त्या काचेच्या तुकड्याला स्वच्छ केलं तर त्या काचेच्या तुकड्यातून सप्तरंग बाहेर पडतात. त्यावेळेस मी म्हणते, अरे हा तर काचेचा तुकडा नाही आहे, हा तर हिरा आहे, रिअल डायमंड आहे. तसंच आपल्या आत्म्यावर सुद्धा ईर्ष्या, घृणा, नफरत जे आहे त्याची धूळ लागलेली आहे, मीपणाची धूळ आहे. तर ही धूळ जर आपण त्या परमपिता परमात्मा यांना आठवण करून मेडिटेशनच्या आधाराने दूर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आत्म्यातले ते 7 रंग जे आहे, त्या 7 गुण जे आहे ते उजागर होतील. ते 7 गुण जे आहे त्या 7 गुणांचा विकास होईल आणि आपण निश्चितच खूप सुंदर असं आयुष्य जगू शकू. जसं मी म्हटलं, त्या हिऱ्यावरची धूळ स्वच्छ केली तर ते 7 रंग बाहेर पडाले. तर दिवाळी हा सण सुरुवातीपासूनच आपल्याला सांगतो, पहिला दिवसच सांगतो की दिवाळी आली आहे, तुम्ही साफसफाई करायला सुरुवात करा. म्हणजेच आपल्या मनाची साफसफाई करायला सुरुवात करा. असं म्हटलं जातं, माफ करो, साफ करो. म्हणजे इतरांच्या
ज्याही काही गोष्टी मनामध्ये आपण खूप वर्षापासून साठवून ठेवलेल्या आहेत, ते कटुवचन कोणीतरी मला बोललेलं आहे, ते आज मी पकडून ठेवलेलं आहे आणि ते मी पकडून ठेवल्यामुळे माझी बुद्धी जी आहे ती कचरापेटी बनलेली आहे. समोरचा जे बोलला आहे ते कचरा आहे आणि तो जो कचरा आहे तो मला या दिवाळीला या बुद्धीमधून डिलीट करायचा आहे. माझ्या बुद्धीला मला कचरापेटी बनवायचं नाही. तर दिवाळीला स्वच्छता केल्यावरच लक्ष्मी येते असं म्हटलं जातं. तर मनाची स्वच्छता केली तर त्या ठिकाणी मन स्वच्छ असेल, ईश्वराचा वास असेल, मनामध्ये ईश्वराची आठवण असेल आणि ईश्वराची आठवण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची कमी आपल्या जीवनामध्ये आपल्याला भासणार नाही. प्रेक्षकांनो, दिवाळीमध्ये व्यापारी लोक जे आहे ते जो पुराणा त्यांचं जे जुना पोतामेल असतो, खाता असतो, तो सुद्धा नवीन करतात. नवीन डायरी घेतात, त्याच्यावर शुभ आणि लाभ असं लिहितात, स्वस्तिक काढतात. तर म्हणजेच काय, ज्या जुन्या गोष्टी आहे त्या आपल्याला डिलीट करायच्या आहे आणि नवीन गोष्टींकडे आपल्याला वळायचं आहे आणि पुढे आपल्याला अटेन्शन ठेवायचं आहे. जसं लाभ आपल्याला झाला पाहिजे. व्यापारी हा नेहमीच विचार करतो की माझ्या जीवनामध्ये जोही मी व्यापार करत आहे त्याच्यात मला लाभ व्हायला पाहिजे. तर आपण सुद्धा सगळेच जण एक व्यापारी आहोत आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला नफा, प्राप्ती, लाभ पाहिजे असेल तर माझे जे कर्म आहे ते मी नेहमीच श्रेष्ठ केले पाहिजे. आता कोणत्याही गोष्टी ज्या आहे माझ्याकडून अशा झाल्या नाही पाहिजे की त्या कर्माचा मला तोटा होईल. म्हणजेच माझं मुख, माझे कर्म, माझं आचरण जे आहे ते नेहमीच श्रेष्ठ असेल तर माझ्या जीवनामध्ये नेहमीच मला लाभ मिळत राहील. तर आशा आहे की आपण सगळेच जण अशी दिवाळी नक्कीच मनवणार. जाता जाता प्रेक्षकांनो एक संदेश की आपण दिवाळी आली की फटाके फोडत असतो, इतकं सगळं करतो आणि फटाके फोडतो. इतकी स्वच्छता केली आणि फटाके फोडून रस्त्यावर घाण केली, ध्वनी प्रदूषण केलं, वायू प्रदूषण केलं. तर या दिवाळीमध्ये आपण नक्कीच खऱ्या आनंदाचे फटाके मनामध्ये फोडूया, खरी दिवाळी मनवूया आणि ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाला टाळूया. नमस्कार. ओम शांती. हॅप्पी दिवाळी.